मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या भव्य निषेध मोर्चा काढला जाणार आहे बीडमध्ये आणि या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शहरात मोठमोठे बॅनर झळकतायत। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेचा पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवाल क्षीरसागर यांनी विचारलाय। दोन चिमुरड्यांच्या हत्येनंतर राजगुरुनगर शहरामध्ये तीव्र पडसाद उमटतायत। राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरती अपघात झाला। ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहतंय। बीडमधील किंवा परभणीतली घटना असो, गृहमंत्री पांघरून घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। साताऱ्यात पालकमंत्रीपद अजूनही निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातील रचना 2024 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करत भाषण केलं। यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसलेच पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले। निवडणुका आल्यावर पक्षाकडून तयारी होतच असते। भारतीय जनता पक्ष ग्राउंड लेव्हलवरती काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे ताकदीनं महापालिका लढू आणि जिंकू असा विश्वास प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला। राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। या आराखड्यात जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। जालन्यामध्ये महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते, कारण निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावरती दावा केलाय। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यामध्ये भाजपचा महापौर होईल असं म्हटलं। महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली। मतदार यादीमध्ये फेरबदल करून 118 मतदारसंघांमध्ये 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला आणि या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेत असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसाचा रबीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली। काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तर आज सकाळी रिमझिम पाऊस बरसलाय। या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज गारपीट होण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत। घाऊक बाजारात शेवगा शेंग्याचे दर 1 आठवड्यामध्ये प्रति किलो 120 ते 180 वरनं 60 ते 90 रुपयांवरती आले। वाटाणा सुद्धा 67 ते 80 वरून 46 ते 50 रुपयांपर्यंत खाली आलाय। सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातील खाद्य म्हणजे अंड आणि सध्या थंडीचा जोर वाढल्यामुळे घाऊक बाजारपेठेत 1 अंड 7 रुपयांना तर किरकोळ बाजारात 7.5 रुपये दरानं विक्री होते। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। चर्चगेट, मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकावरती अतिरिक्त बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे। बारवीच्या चांभोळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाईल, त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। परिणामी इथून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या शहरांना पाणीपुरवठा होणार नाही। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये प्रदूषणानं आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आहे। हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवरती नोंद झाली आणि वाढत्या प्रदूषणावर आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली। मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनानं नोटीस बजावली आहे। नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणं किंवा कामाचे ठिकाण सील करणं यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय।
मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या एका महिन्यापासून खालावला असून मुंबईतील काही भागामध्ये हवा सातत्यानं वाईट ते अतिवाईट श्रेणीतच नोंदवली जाते. यामध्ये बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश असून गेल्या महिन्याभरात 10 ते 15 दिवस अतिवाईट तर उर्वरित दिवस इथली हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतोय. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या 102% इतकी नोंदवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात मुंबई पोर्ट ऑथॉरिटीनं खोडा घातला आणि या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नसून MBPAकडनं भाडे करारानं ही जागा घेण्याची अट MMRDA पुढे ठेवण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेक ऑफची डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता चाचणी सिडकोनं यशस्वीरित्या पार केल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसोबतच अत्यावश्यक कामं सध्या प्रगतीपथावरती आहेत. त्यामुळे आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 31 साठी देशविदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, दिवेआगार इथे मोठ्या संख्येने येतात. या उत्सव काळामध्ये इथले हॉटेल्स, फार्म हाऊसमध्ये रात्रभर रेव पार्ट्या होत असतात. ड्रग्ज माफिया सुद्धा इथे सक्रिय असतात. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी यंदा विशेष पथकं तयार केली आहेत. मधुमेही रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन वारंवार घ्यावं लागत असल्यामुळे ताण अधिक असतो. मात्र आता सुई नसलेलं इंजेक्शन IIT मुंबईतल्या संशोधकांनी विकसित केलंय. IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह आधारित सुई विरहित सिरिंज विकसित केली आहे. केंद्र सरकारनं राज्याला गतवर्ष 2023-2024 मध्ये 93.22 कोटी लिटर्स इतक्या मंजूर केलेल्या कोट्यापैकी हंगाम अखेर 81 कोटी 37 लाख लिटर्स इतका इथेनॉलचा पाणीपुरवठा ऑइल कंपन्यांना केलाय. तर केंद्राने निर्धारित केलेल्या दरानुसार 4,941 कोटी 92 लाख रुपये मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 10 दिवस आधी होणार आहे. आतापर्यंत मुंबई विभागातनं 10वीच्या 4 लाख तर 12वीच्या 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत. या परीक्षांच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळ आढावा बैठका घेत असून परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात आलंय. चालू वर्षात महामुंबईसोबतच देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5,68,000 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. घरविक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 4% घट दिसून आली आहे. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून यावरती तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार महेश चौगुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली. या बैठकीत 15 दिवसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवू असं आश्वासन पंकज शिरसाट यांनी दिलं. कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पिकांचं नुकसान, शेतीमालाला भाव नसणं, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीस आलाय. त्यातूनच अनेक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतायत. गेल्या 11 महिन्यात विभागात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. पुण्यामध्ये पहाटेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देऊ नका. 31 डिसेंबर रोजी पुण्यातील पब्स आणि बार्स रात्री 10 नंतर बंद ठेवा असं निवेदन संघर्ष सेनेचे संस्थापक संतोष साठे यांनी पोलीस आयुक्तांना दिलंय. मुंबईतील प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी महापालिकेनं गेल्या वर्षभरापासून स्वच्छ मुंबई मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. तर धुळीचं प्रमाण काही कमी झाल्याचं दिसत नाही. भंगारातील लाकूड, कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमध्ये मुंबईतील प्रदूषणामध्ये भर पडतेय. या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPCB आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागानं वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील 276 बेकऱ्यांवरती पालिकेच्या पर्यावरण विभागानं नोटीस बजावली आहे. बोरिवलीमध्ये रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्त्यांची कामं प्राधान्यानं आणि जलद गतीनं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. दरम्यान विकास कामांच्या गुणवत्तेवरती अधिक भर देत संबंधित ठिकाणी अधिकारी आणि अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी अशा सूचना देखील दिल्यात. मध्य रेल्वे विभागाकडून तळेगाव उरुळी या नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांचं वेळापत्रक आता सुरळीत होणार आहे असा विश्वास रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. पुण्यासारख्या महानगरामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष पुढे येत नसल्याचं चित्र आहे. या वर्षभरात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यामध्ये 5,408 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असून ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांची संख्या केवळ 237 इतकीच आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरती ही एमपीएससी मार्फत करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे। मात्र प्राध्यापकांची भरती ही एमपीएससी ऐवजी विद्यापीठ स्तरावरती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी तसंच आयजीसीएसई मंडळाच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। नर्सरीच्या तब्बल 1242 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होईल। ठाणे कुर्ल्यात झालेल्या बसच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे। ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्यांमध्ये चालकांसाठी हे करा हे करू नका अशा स्वरूपात सूचनांची यादी लावण्यात आली आहे। चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे। स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही आणि 3 नगर परिषदांची मिळून स्वतंत्र महानगरपालिकेची स्थापना करावी असा अभिप्राय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं शासनाला दिलाय। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी 100 नवीन धूळ शोषण यंत्र घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। तसेच लाकडाच्या स्मशानभूमीचं रूपांतरण इलेक्ट्रिकमध्ये झाल्यास त्याचा देखील सकारात्मक परिणाम होईल असं आता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। शहरामध्ये आणि उपनगरामध्ये उघड्यावरती डेब्रिज वाहून नेणाऱ्या 693 वाहनांवरती महापालिकेनं जोरदार कारवाई केली आहे। त्यात 11,83,000 रुपयांचा दंड वसूल केला असून ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचं विभागाचे मुख्य अभियंत्यांनी सांगितलं। थंडीतल्या शेकोट्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती जाळण्यात येणारा कचरा मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणामध्ये आणखी भर टाकत असल्यामुळे पालिकेनं कारवाईला सुरुवात केली आणि पर्यावरण विभागाकडे 352 तक्रारी आल्या असून पालिकेनं 91,000चा दंड वसूल केलाय। मुंबईतील महापालिका शाळांमध्ये मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा असून त्यासाठी महापालिकेनं यंदा देखील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली। गर्भातील जन्मजात दोषामुळे 31व्या आठवड्यामध्ये गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी मागणारी महिलेची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। गर्भपातासाठी ही महिला शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही असा निष्कर्ष वैद्यकीय मंडळानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं या महिलेची याचिका मागणी फेटाळली। जगभरात सर्व ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह बघायला मिळतोय। गोव्यापाठोपाठ कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतायत। रायगडच्या दिवेआगार, श्रीवर्धन सोबतच मुरुड, अलिबाग या किनाऱ्यावरती पर्यटकांनी गर्दी केली आहे। समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत। यासोबतच पर्यटक मासळीच्या थाळीवर देखील ताव मारताना दिसत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। समुद्र किनारा फार सुंदर आहे, स्वच्छ आहे, म्हणून आम्ही सगळेजण मिळून एक महिला मंडळाने ट्रिप काढली, मुलांना घेऊन आलोय। इथलं जेवण वगैरे आम्ही थाळी घेतली होती, सात्विक जेवण होतं, ऑथेंटिक फूड मिळालं आम्हाला तिथं। मोदक म्हणा किंवा सोलकढी असेल, अतिशय सुंदर होतं। आणि काही राईड्स केल्या मुलांनी, काही आम्ही केल्या, काही अजून शिल्लक पण आहेत ते उद्या करणार होता आणि मजा आली, खूप छान वाटलं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दिव्यागरमध्ये येणारे पर्यटक यांच्या सोयीसाठी आमची ग्रामपंचायत या ठिकाणी सज्ज झालेली आहे। गावामध्ये येणारे पर्यटक त्यांची येणारे एकंदरीत वाहनं असतील तर ती पार्किंगची व्यवस्था देखील आम्ही त्या निमित्तानं अतिशय योग्य रीतीने केलेली आहे। गावामध्ये येणारे पर्यटक ज्यावेळी समुद्र किनाऱ्यावर जातील तर समुद्र किनाऱ्यावर जात असताना बोटिंगचा आनंद घेत असतील किंवा पोहण्याचा आनंद घेत असतील, त्या ठिकाणी त्यांना लागणारे लाईफ जॅकेट्स असतील, त्यानंतर लाईफ गार्ड्स देखील असतील, यांना देखील आम्ही तैनात केलेले आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर किंवा पुणेकर नागरिक असतील हे रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना पसंती देत असतात। आता आपण आहोत दिव्यागर या समुद्र किनारी। आपण पाहू शकता या ठिकाणी पर्यटक आतापासूनच यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत हे खेळताना आणि त्यांचा आनंद लुटताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर इथं कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झालेला आहे। इथे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी इथे पोलीस प्रशासन आणि लाईफ गार्ड देखील ठेवण्यात आले। तुम्ही एकंदरीत पाहिलं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यामध्ये जे श्रीवर्धन असेल किंवा दिव्यागर असेल
हे दोन्ही समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळे इथे नागरिकांची पसंती मोठ्या प्रमाणात आहे आणि आत्तापासूनच या ठिकाणची कॉटेज आणि हॉटेल्स जी आहेत ती आत्तापासूनच बुक व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत स्थानिक प्रशासनाकडून इथल्या नागरिकांना सतर्क आणि सज्ज राहण्याचं आवाहन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज देखील झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं तर त्यांनी पर्यटकांना आवाहन देखील केलेलं आहे की या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी न करता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करा असं या ठिकाणच्या सरपंचांनी किंवा स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। आणि यानंतर पुन्हा पाहूया दुपारच्या 100 बातम्या। नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला। राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करून मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आली आहे। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार वानमथी सी यांनी स्वीकारलाय। शासनाने नुकतेच आदेश काढत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली केली। त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्यकर विभागाच्या सहआयुक्त वानमथी सी यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावरती नियुक्ती करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। सीसीआयच्या केंद्रावरती अनेक अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होतीये। त्यामुळे आता सरकारनं प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी शेतकरी करू लागलेत। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कदमवाडीतील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये वटवाघळांच्या टोळीनं हल्ला करत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं। तब्बल 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावरती तिघांनी बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचं समोर आलं। लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवून 93 तरुणांना 5,98,000चा गंडा घातलाय। कल्याणमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला। यावेळी परिसरात दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, नशेखोरांवरती कारवाई करावी अशा घोषणा देण्यात आल्या। कल्याण प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। अपहरण करून अत्याचार आणि नंतर हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वमध्ये कॅन्डल मार्च काढून आक्रोश व्यक्त केला। जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या कन्येचा विवाह नुकताच पार पडला। सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांनी हजेरी लावली। जळगावच्या भडगाव तालुक्यातील पिंपरी हाट येथील तलाठ्यासोबतच खासगी व्यक्तीला 3,000 रुपयांची लाच देताना कारवाई करण्यात आली। शेतजमिनीवरील हक्कसोड तसंच पत्राची नोंद आणि 7/12 उतारे देण्याच्या मोबदल्यात लाच मागितली होती। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणरायाची 3 दिवस भरणारी यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली। मंदिरासोबतच गावातील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। आपल्या लाडक्या बाप्पाचं यात्रेनिमित्तानं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। पंढरपूरच्या कासे गावात यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्तानं जय्यत तयारी करण्यात आली। आमदार समाधान औताडेंनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला। रायगडचे किनारे सध्या पर्यटकांनी गजबजलेत। 31च्या स्वागतासाठी म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। पर्यटकांच्या सुविधा आणि स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षेवरती स्थानिक प्रशासनानं भर दिलाय। श्रीरामपूर एमआयडीसी मधील फर्निचर कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालं। परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात असलेल्या गॅरेज आणि अन्य एका दुकानाला आग लागली। या आगीमध्ये दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झालं। अकोल्यातील कोळंबीजवळ नागपुरातून अकोल्याच्या दिशेने जात असताना आयशर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे सुरक्षा भिंतीला धडक लागून अपघात झाला। या अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती। दौंडमध्ये दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। शहरामध्ये दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलं असून पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त लावण्याची मागणी नागरिकांनी केली। बीडच्या माजलगावमध्ये पोलिसांनी रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। अचानक छापा मारत स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेच्या 200 गोण्या गहू आणि 50 तांदळाच्या गोण्या असं 5.5 लाख रुपयांचा माल जप्त केलाय। जळगावात एका महिलेनं 9 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली। महिलेच्या हस्ताक्षरात चिठ्ठी आढळली। आत्महत्येला कुणीही जबाबदार नसल्याचं म्हटलंय। एरंडोल पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आलाय। इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरती कारचा अपघात झाला। यात सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही।
वसईच्या वालीवमध्ये चिमुकल्याच्या अंगावरनं कार गेल्यानंतर तो सुखरूप बचावला. या प्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वालीव पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान गतीनं फिरवून आरोपी आलम खान याला ताब्यात घेतले. नाशिकच्या सिन्नर टोलनाका परिसरात कारनं अचानक पेट घेतला. कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असून वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटनं आग लागली असून आगीत कार जळून खाक झाली आहे. जालन्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी परतूर पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी कारवाई सुरू आहे. भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होतोय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं असं मुर्मू म्हणाल्या. पीएम मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक्समध्ये पोस्ट करत त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी लोकांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये केलाय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय असं राहुल गांधी म्हणाले. राजकारणातील फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळालाय. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम वरच्या स्थानावर राहतील अशी भावना प्रियांका गांधींनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे महान विद्वान, अर्थतज्ञ आणि राजनेता गमावलाय. भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंह यांचं मोठं योगदान आहे. त्यांची देशसेवा कायम स्मरणात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. आधी केंद्रीय वित्तमंत्री, नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवे दालन खुलं करणारा क्रांतिकारक, निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील असं शिंदे म्हणाले. शरद पवारांनी सुद्धा मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिव दुःख झालं. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय अशी श्रद्धांजली शरद पवारांनी अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचे मोठं नुकसान झालं असल्याचं अजित पवार म्हणाले. काँग्रेसनं तर पुढील 7 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत. पक्षाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला असून 3 जानेवारीपर्यंत काँग्रेस पक्षाचा झेंडा अर्ध्यावरती राहील. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान खरोखर नम्र, सुंदर आणि प्रतिष्ठित कसे असू शकतात याचा माझ्यावरती कायमचा ठसा उमटवला अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलं. शालीन, विनम्र, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांनी सदैव देशाच्या प्रगतीचं ध्येय समोर ठेवलं अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली.